बोलो गणेश भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। बोलो गणेश भगवान की जय। अध्याय 8 द्रौपदीचे पूर्ववृत्त। श्री गणेशाय नमः। नारायण ऋषी म्हणाले, विष्णूने त्या अधिक मासाला वैकुंठाचे स्थान दिले. त्याला फार आनंद झाला. तो विष्णूसह तेथे निवास करून राहिला. श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, वनवासात तुम्ही माझ्या प्रिय अशा पुरुषोत्तम मासाची व्रते करण्यास विसरलात. कौरव वा बद्दलांच्या द्वेष व सूर्याने तुम्ही व्यग्र आहात. अर्जुन तपास गेला असता त्याच्या वियोगाने तुम्ही अर्जुन तपात गेला असता त्याच्या योगानामुळे तुम्ही संचित होता. तुमचेच कर्म व अकर्म तुम्ही भोगता. तुमच्या सध्याच्या स्थितीला द्रौपदीच्या गुणजन्मीचे कर्म ही कारण आहे हे मी सांगतो. द्रौपदी कुलजननी गुणसंगती नामे एक ब्राह्मण कन्या होती. तिची माता लवकर मरण पावली. मेधावी हा त्या मुलीचा पिता. त्याने तिचा प्रतिपाळ केला, पण ती मोठी झाली तरी तिच्या लग्नासाठी तो काहीच प्रयत्न करीत नव्हता. नंतर मात्र तो जावई शोधण्यासाठी गावोगाव जाऊ लागला. त्यातच त्याला फार कष्ट पडले. एकदा तो घरी परत आला व दमल्यामुळे दारातच मूर्छा येऊन पडला. त्यातच त्याचे प्राण गेले. आसपासच्या ब्राह्मणांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व मुलीचे सांत्वन करून ते परत गेले. तिने फार शोक केला. तो ब्राह्मण मरताना संसाराविषयी निराश झाला होता. त्याने मन श्रीकृष्णाच्या चरणी लावले. त्यामुळे त्याला विष्णुदत्तांनी वैकुंठात नेले. त्या मुलीने आपले दुःख सहन करून यथाशक्ती दान धर्म केलं. ही द्रौपदीची पूर्वजन्मीची कथा श्रीकृष्ण पांडवांना सांगत होता. नारायण माताला सांगत व सुत प्रेमिष्यांना शनी ऋषींना सांगत होता. ही कथा व्यासाकडून त्यांनी पूर्वी ऐकली होती. बोलो गणेश भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। सप्तमाध्यायाचे अंती। देवपत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदैवा प्रति बोध करीती जाहली. पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णितो ऐका. सदरीक आदि कवींनी वाल्मिकाशी सांगती. राजेश्वर ते सुदे समान गौतमीचे ऐकून वचन सुदैव पावला समाधान. शोक संपूर्ण टाकला. धैर्य धरून ऐकला त्वरित श्रीहरिवंशे गेले चित्त. अवश्य भावी ते समस्या संशयची खचिता होणारी विनंती काही ऐसा निश्चय केला हृदयी. पूर्वत कार्य सर्वही सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिवस एकदा तो सुदैव ब्राह्मण समित कुशा धारणा लागला. सीजाता तेच दिनी तयाच्या आनंदाने जलपुलात गेला. आपण सवे घेतले वयस्सगण वापरे माझी प्रवेशना. ग्रीष्मकाळीच्या उष्ण अति परमानंदे क्रीडा करीती. परस्परांच्या अंगावर चळविता एकमेकाची हस्त धरोनी मज्जन करीती. तये जीवनी मत्स्य मगरात प्रतीक्षणी घालित. एक पुढे पुढत पळत रुजे तया धावत समात पुढच्या सखानी. वारंवार तिराशी रोवणी घ्यावे एकमेकाशी. अंत घेऊन पुन्हा पुन्हा जडी बुडून परस्परा काळी शोधून अगाध निधी स्थिर राहून काम चुकवाया पूर्णी पडती. एकतरी जाऊन लपती एकतिराशी अवलंबिती चित्ते नाम समाई. ऐसे क्रीडते ती लोणी मित्र प्रारा तोडवले विचित्र. सुदैव द्विजाचा तो पुत्र शिकला रात्र जाहला. मित्रवर्गाचे भय तक्षण तया उंचून पडावे म्हणून तुला श्वास भजून अगाध विहिरी प्रवेशला. निमिषा माझी शेला तरी तेथे सर्व शक्ती लोपली. सकळ अंगे विकळ झाली पुढे उपाय चाले. उदरा माझी शिरले पाणी. सत्काळ प्राण गेला निघून. कलेवर जड होऊन तळीच लागून राहिले. बहुत वेळ झाला तरी सुखदेवाला नाही बरी. से पाहून ते मुसई पयस अंतरी घाबरी.
मा शब्द्याकुशत धावकाले गौतमी व्रत म्हणते गे माये तम सुत पातिका जळात जळाला ती वज्रायसी कपूरवाणी कर्णा माझी पडताक्षिणी हा पुत्र म्हणून ब्राह्मणी ज्येष्ठ पडली धर्मसे ती तुक्यात चित्सुदेव ब्राह्मण स्वाश्रमा लावला पुन्हा पुत्राचे पुण्य मरण अजा विच्छिन्न मूलद्राक्षे अवचित पडला पूर्वयज्ञ चमूच्या सावून सती उठली उभयता पुत्रा पुत्रा हाक फोडित धावत गेली वाटिके पत पुत्राची कुबोनी तेत तरंगत वरवाळे तयासी लागे वेगे कामिनी आनिले घट्ट धरुणी तर स्वांका सुदेवनी चुंबित हस्ते कुर्वाणित वदन वारंवार पाहती निहाळी रडता रडता कंठ दाटून सुदेव वचने बोलत मने गावत सातान्या बाळा सत्वर उठ उठ धरला मजसी बोल श्री शुभ बोला दुःख निरसी सकळीक चौकीवरून पाही अनालादी आनंदी तुझे विना आम्ही भयंताही परदेशी आता जाहलो आम्हा उदासी टाकून जाणे योग्य नव्हे तुझ काय तुझ वाचून आमचे जिने व्यर्थ जाण विद्वनता आहे तुझे मित्र पाचादिकी अभ्यासात उपाध्यायही अध्यापनार्थ झाली वाढ वेड हाक मालिको आहे हा तू सर्व गुणविधान बाळ उपाध्याय अध्यापनार्थ हाक मालिकी पाहे हा तू सर्व गुणविधान बाळ कार्यधन दौरी काळ विजोन झाले वाढ वेड तवून सत्वरी तुझटावून जात नाही आम्हा गृहाचे प्रयोजन काय तुझे विनाता गृह सर्व ही सुनव आपण आपली झाले न करी गमन दयाचे काय प्रयोजन तुझे विनाता आम्हाला प्रिय नाही काहीच आजपर्यंत म्या कदाही नित्य कर्मनाचारिले काही महत्या महापापही केले नसे साचार ऐसे असता माझा आज हा पावला कोणत्या करुण्या विपाकाचे ना अहो विधात्या हे काय केले मृत पुत्र धन कोठे नेले याने तुझला मोठे चांगले फळ मिळाले काय सांग प्रतिदिना माझा एकुलता एकच नाही तोही त्वामुळेची आकर्षण नाहीसा केला निर्दया आम्ही दंपती अति निर्धना मुच्या फळाची एक दया हरिता तुझला गुण लज्जा कैसी वाटेना सर्वत्र सदयम स्वर का झाला विपरीत माझे भावधेय म्हणून ऐसा वर्तसी की आता माझे भाला पूजितही तू मोठे तान्या तुझे चारुलोचन वदन कोठे दिसेल रे जिल्ह्यापासून चढचिडते भूमी बसवते धान्य पर्वत नाना रत्नजाती ते सागरी मुळाते सापडती मृतपुत्र पुढे गजेत ऐसे स्थान नाही पुत्रावाणी दुर्लभ वस्त्र ब्रह्मांडी नसे काहीही वेळाचे श्री आलिंगन अदत ताप जाई तय माझे बाळाचे वदन मला कोठे दिसेल अवस्था तान्या दया करी एक वार काही बोली सत्वरी तव माता रूपरी अति विलापी येसी पाहुनी वेलाळा दया येईना कैसी तुझला कथिता माता पित्याला कोठे गेलासी आधी तू आम्हा पुसल्या विना कोठे केलेसी दिलप्रियान तामधुर वेदाध्ययन श्रवण करून कोणाचे अस्सामी निष्ठुर दारुण तुझलागी स्मृत असून माझे हृदय कठीण म्हणून तान जाईना धन्य धन्य तो दशरथराव वनासी जातासी हृदाव नेहमी आपले त्यागुणी वैभव प्राणही तत्काळ सोडिला तयाचे किती धनीपणा एकार सो लागून यक्ष पाहून स्वामीचे मरणा दिनी अद्यापि वाचन मी दुर्भागीहीन केवळ मज भारिती शोकानळ साचिती करू तळमळ सर्वांग विकळ
हे देव देवा नाथ नाथा विनानुकंपी रमाकांता वैकुंठे सात्वी विनाथा नाथराता कोणी तरी धावगा श्रीहरी मदतीना ते रक्षी तत्परी पुत्र शोकानरांतरी मज निर्धारी मज समान ह्या त्रिभुवन षट होणार नाहीच कोणी भगवद वाक्यात योग्याग्नी पुत्री दुरासा हे नियंत्रित केले पहिले अदृष्टी जे नसे लिहिले सदार्थ इच्छा करिता वेडे पदार्थ इच्छा करिता गडे एवं विकितो मित्रभूत विलाप करी पत्नी सहित माझी अक्षमात काल जलत पातला झापोळला चंड किरण निर्जना होया तिला पडत कळकळून दिगंतने कुंडाटली खरस्पर्श सुसला वाहत पर्वतही तेने कापत हा वृक्ष मोडून पडत जीव समस्त घाबरले एक महिन्यापर्यंत जाण बलाह वर्षला दान मंडळ संपूर्ण जन परिपूर्ण जाहले ऐसा प्रयत्न पडला सतत परिचु देवासी नाही पुत्र शोकानडे अत्यंत तापोनी भ्रमिष्ठ जाहला दिवस उघडे उगवे मावळे केव्हा तेही नाही समजले तेव्हा लोक करिता करिता गवा मास गेला पुन्हा पुन्हा ऐसे वदत खानपानही सोडिले समस्त विलाप करिता प्रजन्यात मास लोटला तो हरीचा प्रिय परमास होता पुरुषोत्तम नाही तयाचे उत्तम सेवन घडले सभात काली अपस्नान आणि नित्य घडले उपोषण तेने भगवान प्रसन्न होऊन गट जाहल नवनीरदश्याम शरीर शीतांबरत्वी भुज मुरलीधर माला भूषित सुंदर पुढे उभा राहिला तव ओसरला सर्व प्रजन्य विप्रे देखिला भगवान तिचे पुत्र प्रेत तत्क्षण मैदिनीवरी ठेवले आणि पत्नी सहित आनंदेसी दंडवत नमन केले तयासी हे हरीची शरण आम्हासी ऐसे मानसी चिंतित जोडून या उभय पाणी पुढे उभा राहिला जनी भगवान कैवल्यदानी दया लागून तू देवा तू भाग्यवान आणि धन्य धन्य आहे सीजान तव भाग्याचे कराया हे लोकी कोण समर्थ वत्सा आता तुझ लागून भविष्य सांगतो परिश्रवण द्वादश सहस्र वर्षे हा तव पुत्र वाचे इतपर तुझला सतत पुत्र सुख होईल खचित प्रसन्न होऊन सांप्रत तुझा सुत दिसला असे तव पुत्र सुख विलोकन सस्पोह होतील देवादिजन आठ प्राप्त पुत्रापासून नव्हे हे खरे परिस्वयेन दयाने हा सुख दिला तुझ कारणे आणोनी तू पुत्रवानपणे सर्व प्रसिद्ध होशील आणि मी प्रसन्न सुचिर स्थापिला तव नंदन आता द्विजा तुझ लागणे सदा सुखद होईल ह्या तव पुत्रासह सतत रास्ते सुख भोगोनी येथ ती स्वय ब्रह्मलोका प्रता अनायासे पावो दिव्य सहस्र वर्षे तेथे भोगोनी तत्रस्त भोगाते यस्या भूतली मिरुते मनुष्य जन्माते येसे दुर्धनवानामे विख्यात जगती राजा होशील चक्रवर्ती बलवाहन धन संपत्ती अपार तेथे वाढेल इंद्रपदाहुनी अधिक ऐश्वर्य वाढेल समणिक युक्त वर्षे पर्यंत सुरेखा राजे सुखा भोगसील हीच गौतमी तव पत्नी तेथे होईल तुझी राणी सुंदरी नामे भुवनी महासती प्रसिद्ध राजनीती माझी निपुण ऐसे होतील चार नंदन ऐसेची एक कन्या रत्नशील सुंदर होईल सुरासुरासी दुर्लभती ऐसे भोग भोगुनी निवृत्ती कृत्यमी असे जगती ऐसे चित्ती मानशील संसारीचे विषय दारू या माझी होऊन निमग्न
भवतारक हरीचे स्मरण तुझ नाहीसे होई तेव्हा तुझा हा सुखदेव सुत तीर होऊन यावनात वृक्षी वैशोधी यथार्थ बोध करील तुझ्या वैराग्योत्पादक श्लोक वारंवार म्हणेल एक वैकोनिया तू शांसक होऊनी गृहा जासी मग विषय सुखासी त्यागुण चिंता नवी होशील निमग्न तेव्हा तेथे वाल्मिक येऊन तुझ लागून बोलली तेने सर्व संदेह जाऊनी आपल्या पत्नीसह तुझनी अच्युत कैवल्य पदा लागून जासी जान निश्चय ऐसे बोलत भगवान तव अग्निपती दैदीप्यमान चित उठला त्रिजनंदन श्रीहरिचरणा वंदिले तया पाहुनी माता पितरे आनंद पावली एकसरे हर्षाश्रू ढाळित प्रेम भरे पुत्रा लागी आलिंगित सकळही देवानंदले पुष्पवृष्टी बहु वर्षले तव माता पित्यांची पावले सुखदेवे वंदिले द्विजसुता जीविताही आनंद लाभ तक्षण अतिचकित झाला ब्राह्मण श्रीहरिचरणा वंदिले आता जुमन्या कर्दयासी सदैव मने गाहशिकेशी व्यस्त संशयासी दूर करी सत्वर 4 सहस्र वर्षे सतत मी दुष्कर तपसा केले बहुत तू प्रत्यक्ष येऊन तेथ निष्ठुरवचन कथिले श्रीवत्सा तुझ प्रारब्धी पाहि सुख नाही च कदाही तव वाक्य संताही अंता कैसे जाहले आणि हा माझ्या मृतनंदन कैसा उठला जिवंत वाचे ऐसे सारंगते जला एवं सुदेवे श्रीहरिषि कशले बहुविन्येसी ऐसे वाल्मीकि दुर्धनवासी कथन कविता जाहला इति श्री अधिकमास महात्म्य सार नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुराष्टमाध्याय अष्टमाध्याय समाप्त दानाची महत्त्व रोज फक्त संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एकदा जेवावे नक्त भोजन नव्हे आपणाला दाम्पत्याला सायंकाळी जेवायला बोलवावे बोलो गणेश भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय बोलो गणेश भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय बोलो गणेश भगवान की जय।